नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीचा गजरा दाखवणार आहोत। या गजऱ्यामध्ये आपण काय करणार आहोत बघा, मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, सेम पांढऱ्या पिशवीचा गजरा बनवला होता, पण त्याच्यामध्ये आपण प्लास्टिकची फुलं घातली होती। आता आपण काय करतो, दोन्ही प्लास्टिकच्या पिशव्या यूज करणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे आणि नीट कट करा, जेणेकरून म्हणजे कसं इकडं तिकडं व्हायला नको आणि मग ते गजरा पण खूप छान वाटेल। आता तुम्हाला ज्या पद्धतीने आई कट करते त्या पद्धतीने तुम्हाला कट करायचं आहे। बघा, अशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या आणि एकदम नीट कट करून घ्या, जेणेकरून मग आपला गजरा म्हणजे खूप छान वाटतो। खरंच तुम्हाला जर तुम्ही जर मागची व्हिडिओ बघितली नसेल तर प्लीज आपली मागची व्हिडिओ बघा तुम्ही, त्यामध्ये आम्ही थोडीशी प्लॅस्टिकची फुलं ॲड केली होती। पण आता आपण काय करणार आहोत, दोन्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या यूज करणार आहोत। आणि आता जे आई कट करणार आहे ना, ते मला असं वाटतं तुम्ही काय करा माहिती आहे का, आईने म्हणजे अंदाजे कट केलेला आहे की बाबा एवढा असं कट केलेलं आहे। तुम्ही काय करा, आपल्याला जर परफेक्ट गजरा पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, थोडंसं माप घेऊन करा, म्हणजे 3 सेंटीमीटर तर 3 सेंटीमीटर असं सेम करून घ्या तुम्ही, जेणेकरून तुमच्या ज्या प्लेटी आहेत त्या एकदम करेक्ट येतील आणि जेव्हा आपण ते पुढं करू तेव्हा तुमचं ते गजरा खूप छान वाटेल। तुम्ही आता काय करा माहिती आहे का, अशा पद्धतीने नीट कट करून घ्या आणि मला असं वाटतं माप घेतलं तर ते खूप चांगलं होईल तुमच्यासाठी। मला हवं असेल तर तुम्ही यामध्ये वेगवेगळे कलर्स यूज करू शकता, म्हणजे जर तुम्हाला वेगवेगळ्या तिरंगी गजरा करायचा असेल तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता। अशा पद्धतीने आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, ती प्लेट आपल्याला फोल्ड करायची आहे आणि नंतर मग आपण काय करणार आहोत, तिला नीट कट करून घेणार आहोत। म्हणजे काय करायचं आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला आता आई दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला ती कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ती कट करायची आहे आणि मध्ये तुमचा गॅप राहायला पाहिजे। मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुम्हाला असा गॅपमध्ये ठेवा तुम्ही, जेणेकरून आपण जेव्हा ते विणू तेव्हा आपल्याला मध्ये गॅप पाहिजे, कारण विण्यासाठी काहीतरी जागा लागेल ना, सो तुम्ही गॅप नीट ठेवा, पण एकदमच गॅप ठेवू नका, जेणेकरून मग ते ओव्हर वाटेल आणि मग आपल्या पाकळ्या तेवढ्या नीट वाटणार नाही। त्यापेक्षा तुम्ही नीट म्हणजे जसे आई दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नीट गॅप ठेवून त्याला नीट करून घ्या। आता आम्ही सर्व काही करून घेतो, आपल्याला बस फक्त असंच करायचं आहे, नंतर मग आपल्याला हे पूर्ण म्हणजे काढून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपला पूर्ण ती पाकळी म्हणजे पूर्ण आपल्या पाकळ्या तयार करून झालेल्या आहे। आता तुम्हाला कट करायचं आहे, बस हे बघा, एक आपलं करून झालं। अशा पद्धतीने तुम्हाला आता सर्व काही कट करून घ्यायचं आहे। आता आम्ही तुम्हाला लवकर सगळे म्हणजे कट करून दाखवतो। हे बघा, अशा पद्धतीने आता आपल्या सर्व पाकळ्या करून झालेल्या आहेत आणि आता फक्त आपल्याला म्हणजे बघा, तुम्हाला मी अगोदरच बोलले होते साईज सेम घ्या, जेणेकरून तुमचा गजरा एकदम नीट येईल। सो अशा पद्धतीने आपण करून घेतलेला आहे। आता फक्त आपल्याला या पद्धतीनं हे ज्या पाकळ्या आहेत त्या विणून घ्यायच्या आहेत, बस एवढंच। बघा, आम्ही आपली बघा मोठी सुई असते ती घेतलेली आहे आणि हे नीट करा का, जेणेकरून ती म्हणजे पिशवी फाटणार नाही आणि एकदा तुमचा गजरा झाला की नंतर तुमच्या गजऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही राहणार, पण सध्या तुम्ही नीट करा, जेणेकरून ते म्हणजे इकडे तिकडे जायला नको। सो आता आपण हे पण पटकन करून घेऊया। ह्याच्यामध्ये काहीच प्रोसेस नाही आहे, फक्त तुम्हाला विणायचे आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचे आहे तसे तुम्ही बनवू शकता।
आता बघा आपण दुसरी पिशवी घेतलेली आहे. आता आपण म्हणजे कॉम्बिनेशन बघत होतो तर ती डार्क पिशवी आय थिंक थोडी छान नाही वाटणार, म्हणून आपण व्हाईटसोबत ही थोडीशी जी म्हणजे लाईट कलरची पिशवी आहे, लाईट ब्ल्यू आहे, ती आपण म्हणजे चूज केलेली आहे. आता आपण सेम प्रोसेस फॉलो करणार आहोत. ज्या पद्धतीने आपण व्हाईट पिशवीसाठी जी प्रोसेस फॉलो केली होती त्याच पद्धतीने आपण सेम प्रोसेस फॉलो करणार आहोत. आता बघा आपला गजरा तयार झालेला आहे. याला थोडं आम्ही साईडचे कट केलं होतं. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आणि तुम्हीही असा गजरा नक्की ट्राय करा. थँक्यू.